टॉस जिंकला क्रीडारंग क्रिकेट क्लबनं आणि ते पण टॉस इली टू बॅट फर्स्ट. दत्तात्रेयजी मात्रे सर यांचा आवाज ऐकला, अर्थातच खेळचा आवाज तुम्ही सूरज सरांचा ऐकला. तर बरं वाटतं जेव्हा समालोचक मित्र परिवार जेवढा गौड आवाज तेवढं व्यक्तिमत्व देखील तेवढं सुंदर आणि असे व्यक्तिमत्व कॉमेंट्री बॉक्समध्ये असल्यानंतर आनंद खेळीमेळीचं वातावरण आणि दिवस कसा संपतो समजत नाही. कालचा दिवस दत्तात्रय मात्रे सरांनी आम्ही सूरज सरांना खूप मिस केलं आणि आज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अंपायर आमच्या सोबत जोडले. अगदी ते सांगतील की मॅचला सुरुवात करूया. शशी साटम सर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रुपेश सर आहेत आणि ॲज अ थर्ड अंपायर मी म्हणेल की हनीफ सर आपण पाहिलं तर सध्या आमच्या सोबत जोडले गेले. भरपूर क्रिकेट हनीफ पटेल सरांनी खेळलंय. मी म्हणेल की असलम शेख यांच्यासोबत बऱ्याच आठवणी आहेत हनीफ पटेल यांच्या. भरत लोहार सोबत भरपूर क्रिकेट खेळलेत. लेदर क्रिकेट मी म्हणेल की त्यांच्या प्रभास चांगला राहिला आणि आता क्रिकेटची सेवा केली जाते मॅचच्या दिशेनं. चला मॅचला सुरुवात. बरोबर टायमिंग तुम्ही पाहता 11:43 झालेले आहेत आणि पहिला चेंडू मैदानामध्ये पडतोय आणि शशी सर आपण 25 मिनिटं प्रत्येक इनिंग मध्ये देतोय. कोणत्याही खेळाडूला विनंती करेल कोणताही टाइमपास आता चालणार नाहीये. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले द क्रिकेट. पहिला चेंडू लॉफ केला जातोय, अगदी स्वीप केलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर थोडीशी गफलत झाली. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. बऱ्याच गोष्टी घडल्या फाईनला. ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेला, खेळाडू होता तैनात. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एका बाजूला सचिन आहे, दुसऱ्या बाजूला अमन. स्ट्रायकिंग मध्ये सध्या अमनला तू पाहतोय. एक सिंगल धाव घेतल्यानंतर किशोरचा पहिला चेंडू होता जिथे सचिनने आपण पाहिलं तर ही धाव कंप्लीट केली गेली. ड्राईव्ह केला, मान दिला पहिल्या चेंडूला. यावेळी देखील हलक्या हाताने बॉटम हँडचा चांगला उपयोग केला हा ड्राईव्ह करत असताना. अमनला तू पाहिलं तर टेक्निकल खेळाडू अमन. जेव्हा वेळ असते तेव्हा ताकद दाखवतो, अदरवाईज संपूर्ण मास्टर माइंड खेळाडू तो अमनला बोलू शकतो. सिंगल डबल वरती जास्त चालतो. किशोरचा दुसरा चेंडू आपण पाहिलं तर सन्मान दिला, मान दिला अमननं. पहिला चेंडू एक धाव, दुसरा चेंडू होते एक धाव. मॅचला सुरुवात झाली. सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. 7 बंगलोर स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंट बाय SBSA कप 2026 मध्ये फायनल दिवस आज आहे आणि फर्स्ट प्राइज कोण उचलणार, लोकल टीम की ऑल इंडिया मी म्हणेल की हाफ जाईल. ओहो, यावेळी देखील फुल टॉस फाईनला अगदी खेळून काढला. हाही स्वीप फटका करण्याचा प्रयत्न, कदाचित धावा चांगल्या भेटू शकतात. अंपायर सांगतात का नाही भेटणार. फटका चांगला खेळलाय, दमदार खेळलाय आणि या फटक्या मागे पूर्णपणे मी म्हणेल की युक्ती लावली. ताकद नव्हती या फटक्या मागे. फुल टॉस होता आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ही मेजवानी स्वीकारली, फक्त दिशा दिली. बऱ्याच वेळा आपण पाहिली तर वाट शोधावी लागते. रुळलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो, आपली वाट आपल्याला तयार करावी लागते. ही वाट तयार केली बॅट्समन बॅटिंग करत असताना सचिननं. पहिला चेंडू एक सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एक सिंगल धाव, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर 6 या धावसंख्येवरती. आता 12th मॅन माझ्यासोबत जोडला गेलाय, समीर जोडलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू तो आहे. त्याने माईक हातामध्ये घेतलं. मला भीती वाटली की आणखीन एक आमच्या सोबत आमच्या परिवारामध्ये ऍड झाला की काय. मॅचच्या दिशेने आपण जातोय. वड बॉल अप्रतिम चेंडू, मान दिला या चेंडूला. चांगली गोलंदाजी मी म्हणेल की किशोरची, कारण की या आधीच्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू 2 वेळा पडलेत आणि या फुलटॉस वरती एकदा सिंगल आला, एकदा चौकार आला. मात्र यावेळी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. जेव्हाही तुला वाटेल की कमबॅक करायचा तेव्हा तू यॉर्कर घेऊन ये, आपल्या भात्यातील चांगला चेंडू घेऊन ये. पहिल्या 4 चेंडू मागे 7 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेलेत. ओव्हर बॉल अप्रतिम चेंडू. अमनचे विचार होते मोठा फटका लगावण्याचे, अमनचे इरादे होते मोठ्या फटक्यासाठी जाण्याचे. त्याला माहिती आहे धावा कमी आलेत. 4 चेंडू मध्ये फक्त 7 होत्या. इथे मोठा फटका मारूयात, डझनभर धावा घेऊयात, मात्र नाही. गोलंदाज किशोरनं कलात्मक गोलंदाजी दाखवली आहे. ज्या पद्धतीने त्याची ऍक्शन आहे, ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजीची रिलीज पॉइंट आहे, ऑन पॉइंट चेंडू पूर्णपणे हाताळला. टप्प्यावरती पडला तर थोडासा मी म्हणेल की हरकत करून निघून गेला. चेंडू मान द्यावा लागला. चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी किशोरची. काय गोलंदाजी राहिली पहिल्या ओव्हरमध्ये. ड्रामा बघायला भेटला. फक्त 8 धावा खर्च केलेत किशोरने. ही गोलंदाजी किशोरची. अचूक टप्पा, अचूक लेनवरती गोलंदाजी. एक चौकार आला, मात्र त्यानंतर कमबॅक काय असतो किशोरनं सांगितलं. बरोबर 11:43 पहिला चेंडू पडला
आणि 4 मिनिटांमध्ये पहिली ओव्हर संपली. बरोबर 4 मिनिटांमध्ये पहिली ओव्हर आणि असंच जर खेळत राहिलं तर 25 मिनिटाच्या आतमध्ये तुमची इनिंग संपेल. कारण की वेळ आणि टाइमपास यासाठी करायचा नाहीये. ऑलरेडी अंपायर उन्हामध्ये उभे आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना अंपायर असतील, वेळ वाया जातो. फायनल, सेमीफायनल या सर्व गोष्टी आहेत आणि यासाठी तुम्ही अजिबात वेळ वाया घालवू नका. पहिल्या ओव्हरच्या मागे टीमची टोटल आपण पहिली 8 वरती जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 2 मध्ये कोण येईल गोलंदाजीसाठी? अनिश कॅप्टन आलाय. कॅप्टन कुल सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झाला. अनिश ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर खेळ राहिला आपल्या टीमसाठी, बरीचशी चर्चा त्याच्यासोबत केली. सीझन चांगला राहिलाय अनिशनं सांगितलं यंदाचा आमच्यासाठी. आणि हेड टू हेड दोन्ही टीम एकमेकांसोबत मी म्हणेल की पॉइंट टेबल वरती 3-3 मॅचेस आतापर्यंत दोघेही हेड टू हेड एकमेकांसोबत आहेत. अमनसाठी चेंडू, यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला खेळाडू आहे, वेगाने जातोय. सिंगल धावे ते कंप्लीट केली जाते. एकाच धावेचा प्रयत्न केला जातोय. आज अमनच्या विरोधामध्ये स्ट्रॅटेजी घेऊन आलेत. अमन को डालेंगे तो यॉर्कर डालेंगे. याला बोलतात दुखतीनच पकडणं आणि अमनची दुखतीनच पकडले. यॉर्कर टाकले जातात. 3 ते 4 यॉर्कर अमनला आतापर्यंत वापरलेत. अमनने त्याच्यावरती सिंगल धावा घेतलेत. पूर्णपणे स्टडी करून आले. तो कल एग्जाम में आज स्टडी के लिए बैठते हम लोग. पास भी होते, बैक बेंचर्स बोलते भाई इसको. टीमची टोटल आपण पहिली तर 9 धाव संख्या, 9 ऑन स्कोर कार्ड. लॉफ केलाय, चांगला फटका आहे. खेळाडू आहे, उंच उडी घेतो, त्याच्या डोक्यावरून निघून जाईल. एक वार होता, सचिनचा पलट वार होता. सचिनला माहिती आहे अमन शांत आहे, मी शांत राहून चालला नाहीये. उचलला फेकून दिला जातोय सीमा पार. येथील धावा 6. अर्थातच एसबीएस कपचा आणखीन एक दमदार षटकार. बॉल स्ट्रोक, सीधी बॅट, नो बकवास, अप्रतिम. कारण की समोर कॅप्टन आहे. मुशी पॅटर्न बघितला, काल उल्लेख केला. ठोकायचं तर टॉपच्याला ठोकायचा, मुळाव घाव, बुंदावरती घाव. आणि कॅप्टन वरती वार केला, कॅप्टन वर वार केला, टीम हादरते. राजावरती वार केला, प्रजा हादरते. आणि हेच केलं गेलं इथे. लॉफ केला, आणखीन एक पॅडल स्वीप. यावेळी उचलून फेकून दिलाय. गेंद हस्ती हस्ती थोडीशी बस्तीमध्ये जातोय. मस्तीमध्ये सचिन आपल्या. अंपायर सांगतात होय आहे 4 धावा. येईल 4, येईल 4, येईल चौकार. यादीच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार. झटपट पटापट धावा यावेळी मात्र गोळा केल्या जातात. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर गाडी रम पम पोय 19 धावसंख्येवरती, 19 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या ओव्हरमध्ये शांत होता सचिन, शांत होता पहिल्या ओव्हरमध्ये. एक चौकार आला, सिंगल डबल. त्यानंतर थोडासा घायल हो इसले घातक हो. आणि सध्या ते त्यांना सांगितलं नाही. चर्चा है मुंबई में दो ही चीज चल रही है, एक धुरंधर और एक सिलेंडर. दो ही चीज इंपॉर्टेंट है अभी अभी के लिए. टीमची टोटल 19. 3 चेंडू झाले, 3 चेंडू बाकी आहे. सचिन अकेला काफी है, क्वेश्चन मार्क आहे पुढे. लॉफ केला आणखीन एक. तुम्हाला वाटेल रिप्ले दाखवला, अजिबात नाही. पुन्हा एकदा पॅडल केला चेंडूला. स्वीप फटका, कॅरम फटका होता. ज्या पद्धतीने आपण कॅरम खेळतो आणि हा कॅरम फटका वॉलला आपण पाहिलं तर आदळला. चेंडू मागे आला. 1-2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. मोमेंटम चेंज झाली आहे, मोमेंटम पूर्णपणे चेंज झाली आहे. 4 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती. दोन्ही बाजूला माझ्या स्कोर बसले गेले तर राईट साइड लेफ्ट साइड दोन्ही स्कोर माझ्यासोबत. अगदी एक मी म्हणेल की ऑफलाईन स्कोरिंग ऑनलाईन स्कोरिंग या दोन्ही गोष्टी सध्या चालू आहेत. लाईव्ह मागे माझ्यासोबत सुशांत कम्युनिकेट कंटिन्यू करतो माझ्यासोबत. शुभम माझ्यासोबत. पुन्हा एकदा स्वीप फटका. यावेळी देखील धावा किती भेटतील? एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. विकेट किपर जागा सोडून धावत गेला चेंडू पर्यंत. या मॅच मध्ये आता थोडासा घाम फोडलाय खेळाडूंना, कारण की ऐकायचं नाव घेत नाहीये सचिन, थांबायचं नाव घेत नाहीये सचिन. सचिन या मॅच मध्ये मात्र धुवाधार बॅटिंग करत असताना 1 कन्वर्ट इंटू 2. षटकार आला, चौकार आला, 2 धावा 2 धावा. पहिला 6चा पाडा, मग 4चा पाडा, मग 2चा पाडा. आणि अशा पद्धतीने तो सध्या पाडे बोलतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 5 चेंडूच्या अखेरीस
23 धावसंख्या. हलक्यातनं कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाबी ते कंप्लीट केले जाईल. सेन्सेबल क्रिकेट. बदाम खाने से अक्कल नहीं आती मेरे दोस्त, बदाम खाने से अक्कल नहीं आती, ठोकरे खाने से अक्कल आती है. सचिननं तेच सांगितलंय. पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 या धावसंख्येवरती. वॉट बॅटिंग, फास्ट आहे ना बॅटिंग राहिली आतापर्यंत. आणि 8 चेंडूमध्ये 21 धावेची बॅटिंग सचिनची राहिली. आणि 8 चेंडूमध्ये या 21 धावा केल्या नाहीयेत, या ठोकल्यात सचिन. आणि 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक आम्ही मैदानामध्ये लगेच पाठवतोय. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. फक्त 6 चेंडू आणि त्यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल. अप्रतिम पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. मी त्यानंतर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग 2026 ची चर्चा करेल, जी नोव्हेंबरमध्ये येते. 51 लाखाची फर्स्ट टुर्नामेंट. आणि ज्यामध्ये आपण पाहिलं तर सन्मान्य अधनी अप्रिजेजी सोलकर साहेब आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूपेंद्रजी सिन्हा साहेब यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा नोव्हेंबर मध्ये आपण पाहिलं तर येते. आणि आपल्या विभागातील खेळाडूंसाठी एक पर्वणी अशी एक प्लस पॉइंट असं की सन्मान्य अधनीय सचिन भाऊ तळेकर साहेब असिस्टंट कोच म्हणून त्या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर निवड झाली. आणि ही महत्वाची गोष्ट आहे. सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. मयूर गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिला चेंडूवरती मान दिलाय, सन्मान दिला, एक सिंगल धाव नकार दिला जातो. दुसऱ्या प्रयत्न केला जाईल का, जागा सोडली आहे. 1 कन्वर्ट इंटू 2. आधीच धावा जास्त आहेत. सचिन पुन्हा स्ट्राईक वरती आलाय. ऑलरेडी डोकेदुखी चालू आहे. गरिबी में आटा गेला. आणि यामध्ये हेच होत आहे. ऑलरेडी एक धाव होती, तिथे अमन होता स्ट्राईक वरती, चूक झाली, सचिन आला स्ट्राईक वरती. डोकेदुखी, ही डोकेदुखी आहे. आत्ताची डोकेदुखी तू किती फॅन लाव, किती पंखा लाव, कितीही तू सावलीत बस, तुला फक्त घाम येतोय. आतापर्यंत घाम विरोधकांनी फोडला, पण बसल्या जागी घाम येणं ही चांगली लक्षणं नसतात. लॉफ केला, बॅटच्या बरोबर टॉप एजला, बॅकवर्डला चेंडू निघून जातोय. अंपायर कॉल येईल 6 धावा. अप्रतिम बॅटिंग. म्हणून मी चर्चा केली की ही डोकेदुखी आहे, गरिबी में आटा गेला, यासाठी चर्चा केली. जिथे मिसफिल्डिंग झाली तिथे अमन नॉन स्ट्राईकला आला, सचिन स्ट्राईकला गेला. आधीच कर्जबाजारी, त्याच्यात या चुका होत आहेत उसना शेजारी. ही चुकी झाली मॅच मध्ये, कारण की सचिन स्ट्राईक होते. सचिन रुकेगा तो सचिन ठोकेगा, सचिन नहीं झुकेगा. 10 चेंडू 29 वरती खेळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थातच 32 धावसंख्या. वड बॅटिंग. ये मारता कम धोता जाता. आपण मी असाच खेळतो, मी मारत नाही, मी तोडतो, माझा पॅटर्न वेगळा आहे. हा सचिनचा पॅटर्न आहे. वड बॅटिंग. मान दिला, सन्मान दिला, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, डीप मध्ये चेंडू आपण पाहिलं तर वेगानं जाते. पुन्हा कॅरम फटका. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. एक याआधी पॅडल केला षटकाराला, आता फुल टॉस होता, त्यानं मान दिला. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट. खिशामध्ये कॅल्क्युलेटर, डोक्यावरती बर्फ आणि हे कॅल्क्युलेशन क्रिकेट चालू आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अजूनही बाकी आहे. अफलातून इनिंग. मान दिला, सन्मान दिला, सरळ बॅटनं खेळली जाते. एक सिंगल धाबी ते कंप्लीट केलं जात आहे. 35 धावसंख्या. पार्टनरशिप. अमन शांत आहे, हिरो सचिन आहे. अमन अगर हिरो आहे तर सचिन विलन आहे. 13चा रन रेट चालू आहे. 3-13 वाजवलेत सध्या. लॉफ केलाय. अमनही यावेळी मात्र हात खोलण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन होत आहे. अमनही यावेळी हात खोलण्याचा प्रयत्न केला. जाता जाता धावत्या गंगेमध्ये मीही हात धुवून घेतोय. आणि अखेरीस आपण पाहिलं तर अमनला माघारी जावं लागतं. एक मोठी विकेट. अमन आउट. 5 चेंडू 3 धावा त्याच्या बॅट पण राहिलं. पण अमनचं कौतुक करेल, अमन थांबणं गरजेचं होतं. अमननं साथ दिली सचिनला, अमननं पार्टनरशिप दिली चांगली. आणि अमननं या मॅच मध्ये एक चांगला परफॉर्मन्स केला, मी म्हणेल की रुके केला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सचिनला साथ दिली. कौतुक करेल अमनचं. पहिली विकेट गेली आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 35 ऑन अ स्कोर कार्ड. स्ट्रॅटेजिक टाइम आउट सध्या मात्र चालू आहे. 1 चेंडू अजूनही बाकी आहे, लक्षात घ्या.
अप्रतिम ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहतोय मॅनेजमेंट ज्यावेळी सकाळी अमित भाईंसोबत चर्चा झाली त्यांनी एकच सांगितलं अमित भाईंनी की बाकी काही नाही इथला खेळाडू मोठा होतो तिथला खेळाडू बाहेर जाऊ देत जर खेळाडू बाहेर गेला तर सेव्हन बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचं नाव जाईल आणि एक आहे कुठला बोनस नाही कोणती सॅलरी नाही एकच गोष्ट आहे तुम्हाला मेहनत काम टीमची टोटल 35 वरती आहे जैसे ते वैसे आमचे अतुल भाऊ असतील कापसे सागर दादा विचारे साहेब असतील किंवा विकास दादा शर्मा असेल अमित दादा असेल गणेश दादा असेल तानाजी सुतार असतील किंवा संदीप शिंदे सगळ्यांचं मी कौतुक करेल खूप छान मेहनत तुम्ही सर्वजण घेता आणि हॅट्स ऑफ तुमच्या मेहनतीला इनिंग संपली 3 ओव्हर संपल्या नाही एक बॉल कोण आउट झाला अश्रार बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होतोय लफ करण्याचा प्रयत्न यावेळी लॉंगॉनचा खेळाडू आपण पाहिलं तर वेगानं जाईल चेंडूपर्यंत पोहोचेल एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर टीमची टोटल 36 ऑन स्कोर कार्ड 3 ओव्हरचा खेळ संपला तुमच्या माहितीसाठी 11 वाजून बरोबर 43 मिनिटांना पहिला चेंडू पडला 11:58 झालेत 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपलेत मी कौतुक करेल टीम फिल्डिंग टीमचं कौतुक करेल अप्रतिम टाइम तुम्ही वापरला रमादेवी मित्र मंडळ खूप छान फक्त 15 मिनिटं घेतलं त्यांनी असा स्पीड अप ठेवा चला मी विनंती करेल टीमची टोटल 36 ऑन स्कोर कार्ड 36 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे अप्रतिम मॅच संघर्ष 11 थोडीशी टीम सध्या आपण पहिले तर रिलॅक्स आहे कारण की आम्ही म्हणेल की पहिली मॅच ज्या पद्धतीने खेळले या मॅच मध्ये जो जिंकेल तो संघर्ष सोबत 2 हात करेल आणि त्यानंतर बराचसा वेळ भेटेल विजयी संघाला शुभम येईल का गोलंदाजीसाठी कदाचित येस शुभम शिवेकर ओव्हर क्रमांक 4 मध्ये दाखल होईल शुभम डीजे दीपक यांच्याकडून जर शुभमनं हॅट्रिक घेतली तर तब्बल 3 लाख किती 300 रुपयाचं प्राइस त्याचा ठोका चुकला काळजाचा त्याने हार्ट बीट्सवर हात ठेवला तुला सगळा सेटअप विकावा लागेल लक्ष्मी आहे ती आणि डीजे हे त्याला खऱ्या अर्थानं कला आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटला आपण पाहिलं तर 300 रुपयाचा प्राइस खूप छान स्विचीचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येईल एक गोष्ट तुला लक्षात आली का सचिन नॉन स्ट्राइकला थांबला धावसंख्या थांबली सचिन रुक गया गाडी रुक गई सचिन रुक गया सिग्नल लग गया सचिन रुक गया ट्रॅफिक लागला सचिन थांबला मॅच थोडीशी शांत झाली आहे आणि सध्या स्ट्रायकिंगला तू अश्रारला पाहतोय पहिला चेंडू डॉट आलाय शुभमची गोलंदाजी चांगली चालू आहे सध्या पुन्हा बाहेर ठेवला अंपायर सांगतील वाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये पहिला चेंडू थोडासा आतमध्ये होता अंपायरने हात समांतर केले नव्हते आता बाहेर होता अंपायर बोलतील वाईट येतो वाईट लूंगा एक्स्ट्रा धाव शुभम एका बाजूला आणि पहिली टीम जिथे वडील आणि मुलगा एका टीम मध्ये खेळतोय म्हणजे तुकाराम सर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी स्लिपच्या दिशेनं थर्ड मॅन शॉट मध्ये उभे आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शुभम वडील आणि मुलगा एकाच मॅच मध्ये मी म्हणेल की एकाच टीम मधून खेळतात याला बोलतात घरी क्रिकेटचे धडे गिरवणं घरामध्ये क्रिकेट असणं टीमची टोटल आपण पहिली तर 37 धावसंख्या लॉफ केलाय चेंडू बराच वेळ हवेमध्ये चेंडूच्या खाली खेळाडू आहे कॅच नक्की कोण पकडणार विकेटचं बटन होईल प्रतीकनं पकडलेली कॅच एक मोठी विकेट एक मोठा मासा गळायला लागतोय आणि प्रतीकला मात्र माघारी जावं लागतंय प्रतीकनं ही कॅच पकडली माफ करा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अश्रारला माघारी जावं लागतंय सचिन नॉन स्ट्राईकलाच उभा आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये सचिनची बॅटिंग बघितली मात्र त्यानंतर सचिनला संधी भेटली नाहीये बॉलिंग टीम रमादेवी मित्रमंडळ हेच बोलेल की सचिन को नॉन स्ट्राइक पे खड़ा करेंगे सचिनला नॉन स्ट्राइकला उभं करूयात आणि टीमची टोटल थोडीशी थांबूयात महेश दाखल झालेत बॅटिंग साठी मैदानामध्ये नवीन बॅटर महेश सध्या पण पाहिलं तर बॅटिंग साठी दाखल झालेत मोमेंटम चेंज झालं टीम
बॅटिंग टीम मी म्हणेल की ज्या पद्धतीने क्रीडा रंग क्रिकेट क्लब टीमचा संपूर्ण मोमेंटम मी म्हणेल की चेंज झालाय सध्या. विकेट आल्या त्यानंतर संपूर्ण हवा बदलली मॅचची. अप्रतिम चेंडू बॅटीच्या बॉटमला. प्रतीक आहे तिकडे, चुकी करणार नाहीये, सरळ हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिले तर 2 चेंडू 2 विकेट आले आहेत. डीजेने 200 रुपये बाहेर काढले आता. आणखीन एक आली तर 300 बाहेर काढून शुभमच्या हातामध्ये. अप्रतिम मॅच. शुभम आया, खुशी आले की आया. शुभम आया, टीम मध्ये आनंद आला. शुभम आला, टीमची मोमेंटम चेंज झाली. शुभमनं मॅचचं चित्र बदललं. नजर बदलो, नजारा बदलने की जरूरत नाहीये. किनारा बदलो, समंदर अपने आप बदल जाएगा. या मॅच मध्ये मोमेंटम बदलायचे तर गोलंदाज बदलला. शुभमला बाहेर आणलं, मॅचची मोमेंटम चेंज झाली. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शुभम सध्या हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक विकेट होईल का? शुभम आहे हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती. त्याच्या समोर संदीप ऑन हॅट्रिक. शुभम सध्या गोलंदाजीसाठी निघतोय, तो गोलंदाजीसाठी ऑन हॅट्रिक शुभम. फुल टॉस ऑफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू ऑन हॅट्रिक साठी शुभम होता. प्रयत्न करणं गरजेचं होतं का? भरपूर लांब होता चेंडू. विषय 300 रुपयाचा नव्हता, विषय हॅट्रिक विकेटचाही होता. एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 38 ऑन स्कोर कार्ड. 38 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. शुभमनं जर विकेट घेतली तर 500 रुपये राजा कोळेकर यांच्या माध्यमातून. सॉरी टीम, कारण की प्राइज आता पुकारलं जाईल, पण नंतर या गोष्टी आहेत. पैसा भगवान नहीं है, भगवान से कम भी नहीं है. जेब में पैसा तो पूछेंगे किरण भाई कैसा है तू, गरजेचं आहे ते. सोडून दिला चेंडू. कदाचित चांगला आहे, चांगला चेंडू टाकला. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर, यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर. टप्पा टाकलाय. विकेट कीपर देखतो, यहाँ पे देख, हा टप्पा आहे. अप्रतिम चेंडू टाकलाय. एखादं 1 रुपयाचं नाणं तिथे ठेवावं, त्या 1 रुपयाच्या नाण्यावरती चेंडूचा टप्पा टाकावी. गोलंदाजी शुभमची. वॉट बॉलिंग शुभम. अप्रतिम गोलंदाजी. 1 टू गो. एक चेंडू आता मात्र बाकी आहे. संघाची धावसंख्या 38 ऑन स्कोर कार्ड. फक्त 2 धावा दिलेत. शुभम कंजूस नाहीये मैदानाच्या बाहेर. शुभम मैदानामध्ये कंजूसपणा करतोय गोलंदाजी करत असताना. का नसावा कंजूसपणा? टीमची टोटल थांबवली, धावसंख्या थांबवली, ब्रेक लावलाय, आखडून ठेवलाय. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू हाताला जातोय. अप्रतिम चेंडू. सरळ बॅटनं खेळून काढला. प्रतीक चिता आहे, प्रतीक चिता आहे. प्रतीकची फेकी थ्रो अप्रतिम आहे. अप्रतिम गोलंदाजी शुभम. मोड बॉलिंग. फक्त 3 धावा खर्च केली या ओव्हर मध्ये. काय गोलंदाजी हाताळली आहे. संघाची धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचले. पहिला 4 ओव्हरच्या अखेरीस 39 आकड्यावरती. 39 ऑन स्कोर कार्ड. चला थोडीशी घाई करत मात्र मी म्हणेल की बरोबर 24 मिनिटं घेतलेत दादा आतापर्यंत. आणि खूप चांगली फास्ट इनिंग चालू आहे. टाइमचा दुरुपयोग केला नाही, टाइमचा उपयोग केला. आणि कौतुक करेल दोन्ही टीम, बॉलिंग टीम अँड बॅटिंग टीम. कौतुक करेल दोन्ही टीमचं. खूप चांगल्या पद्धतीने मॅच स्पीडअप मध्ये ठेवली आहे. बरोबर मी म्हणेल 23 मिनिटं 4 ओव्हर संपवलेत. आणि त्याच्यामध्ये ड्रिंक ब्रेक देखील घेतलाय. दुनिया पण फास्ट झाली दादा. मुंबई, चाकरमान्यांची मुंबई खूप फास्ट झाली. मुंबई देखील. सोमवार ते शुक्रवार तुझ्या खांद्यावरती कामाची बॅग असते, शनिवार रविवार क्रिकेटची बॅट असते. ही मुंबई आहे. कमी जागेचा कसा उपयोग करून घ्यायचा, आणि नेहमीच मी म्हणेल की कमी जागेचा चांगला उपयोग कसा करून घ्यायचा मुंबईकरांनी शिकवलं. कमी जागेमध्ये क्रिकेट खेळलं. व्ही शेप मध्ये जिथे आपण पाहिले तर दुसऱ्या मजल्यावरती षटकार मुंबईकडेच तुम्हाला बघायला भेटेल. शुभम झाला. आता शुभमचे वडील आपण पाहिले तर
गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. टीमची टोटल आपण पहिली तर सध्या जाऊन पोहोचते 39 आकड्यावरती. राजदादा कोळेकर यांच्या माध्यमातून जर हॅट्रिक विकेट घेतली तर तब्बल 500 रुपये मिस्टर तुकाराम यांच्यासाठी. थँक्यू सो मच. राजदादा आहे वाटतं आज आहे, आज ठरवलं त्याने पगार करून जाऊ एका दोघांचे. चांगली मॅच बनली आणि या ओव्हरमध्ये कदाचित सचिन अजूनही मैदानामध्ये 14 चेंडूमध्ये 33 धावा करणारा सचिन, पण नॉन स्ट्राईकला त्याला उभं ठेवलं, त्यामुळे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये धावा कमी आल्या. या स्पर्धेसाठी अँब्युलन्सची व्यवस्था देखील केली आहे. मी आयोजकांचं कौतुक करेल, अँब्युलन्सची व्यवस्था, पण ते अँब्युलन्स नीट लावून घ्या. खेळाडूला फलंदाजाला कोणताही त्रास होणार नाही या गोष्टीची काळजी घ्या, कारण की येस, कारण की अँब्युलन्सची गरज कोणालाही नको लागू देत, असा यशस्वी दिवस पार पडू देत. मॅच क्रमांक सध्या आपण पहिले 2 पाहतोय. अगदी ओव्हर क्रमांक 5 शफल झालाय. अगदी पहिला चेंडू होता, शफल झाल्यानंतर चेंडू हाताला होता. स्टंप लाईन पूर्णपणे दिसली असती, पुढचं दार उघडर होतं, मागच्या दारांना दरोडा पडला असता कदाचित या मॅच मध्ये. आणि या दरोडा आपण पाहिलं तर याचा त्याचा नव्हता. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर सचिनचा होता, कारण की सचिन स्ट्राईक वरती आहे. टीमला माहिती आहे इसको पकड झाला तो मॅच जिंकवलेला. सचिन इम्पॉर्टंट आहे. 5 चेंडू अजूनही मॅचचे बाकी आहेत. टीमची टोटल आली नाहीये, संघाकडे धावसंख्या एवढ्या नाहीयेत, 39 आहेत. तुला 39 धावसंख्या ऐकायलाही हलकं वाटेल आणि खेळायलाही हलकं वाटेल, कारण की हा फायटिंग स्कोर नाही आहे, हा सॅटिस्फाईड स्कोर आहे. 39 ऑन अ स्कोर कार्ड. पुन्हा शफल झाला, पुन्हा तीच लाईन. अंपायर सांगतील नाही थोडासा बाहेर आहे किरण. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 40 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. अँब्युलन्सची व्यवस्था स्पर्धेसाठी जर चुकून कोणत्या खेळाडूला दुखापत झाली, पण ती होऊ नये, जर झाली तर त्याला लगेचच त्याच्यावरती उपचार करण्यासाठी हे मायक्रो मॅनेजमेंट असते. दूरदृष्टी आणि दृष्टी यामधला फरक सचिन भाऊ तळेकर साहेब यांचं यासाठी आम्ही कौतुक करत असतो. मॅनेजमेंट. ओ यावेळी अखेरीस ते घडलं. पुढचं दार राहिलं उघडं, मागच्या दारानं चोरी झाली. मी म्हणेल दरोडा होता सचिनच्या नावाचा आणि सचिनला अखेरीस माघारी यावं लागतंय. तुकाराम यांनी अखेरीस एक मोठी विकेट घेतली आहे, सचिनला बाद केलंय. चले जवाब आणि सचिन बॅक टू द डग आउट. एक मोठी विकेट. व्हॉट अ मॅच. ₹500 प्राइज होतं या विकेटसाठी आणि अर्थातच ते दिलं जाणार आहे. तुकाराम यांच्यासाठी मी म्हणेल की ₹500 ऑन होते, ते ₹500 प्राइज या मॅच नंतर दिलं जाणार आहे. टीमची टोटल आपण पहिली तर सध्या जाऊन पोहोचले अर्थात 40 धावसंख्येवरती. मॅच क्रमांक सध्या 2 आणि ओव्हर क्रमांक 5 सध्या चालू आहे. मजा आहे मॅच मध्ये. ड्रामा बघायला भेटला थोडासा या मॅच मध्ये आणि बराचसा ड्रामा या मॅच मध्ये घडला. तुकाराम यांची ओव्हर पहिला, त्यांचा अगदी चिरंजीव याआधी शुभमची गोलंदाजी, नंतर वडील स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. चांगला चेंडू यावेळी मात्र बॅटच्या अगदी बॉटमला फ्लिक केलं चेंडूला. धावा किती भेटतात हेही पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत 2 धावा तर इथे कंप्लीट केल्या जातात. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन माघारी गेलाय, सचिनच मैदानामध्ये आलाय, पण हा तो सचिन नाहीये ज्यानं पहिल्या ओव्हर पासून धावा करण्यासाठी सुरुवात केली होती. मोमेंटम कुठे चेंज झाला, जिथे गोलंदाजी आपण पाहिली तर मयूर आणि शुभमची चालू झाली तिथे मोमेंटम चेंज झाला. शुभमनं या मॅचची मोमेंटम 3 धावा देऊन चेंज केली आहे आणि तिथून मॅच पलटली. खेळ बदलला, वेळ बदलली आणि या मॅचची कहाणी बदलली तिथून. ओहो हो, यादी देखील आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी अशा घडल्या होत्या जिथे आपण पाहिलं तर वाईड येतो. मात्र जेव्हा जेव्हा फलंदाज आपण पाहिलं तर शफल होतो तेव्हा तेव्हा लेग स्टिक वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न.
व्हाईट+1 टीमची टोटल आपण पहिली तर 44 ऑन स्कोर कार्ड, 44 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली जाते. चेंडूचा खेळ अद्याप आपण पहिलं तर झालेला आहे. 3 आणि 3 चेंडू अजूनही बाकी आहे. फुल टॉस अप्रतिम सरळ हातामध्ये. सागर होता तिथे, कोणती चुकी सागरनं केली नाहीये. जॉर्ज केला चेंडू पाहिला आणि त्यानंतर अगदी विकेटचं पतन. सध्या सचिन भाऊ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही पाहता आणि का नाही त्यांच्याबद्दल उल्लेख करायचा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सध्या सचिन भाऊ आहेत आमच्या सोबत आणि तुम्हाला पाणी भेटलं, नाश्ता केला, सगळ्या गोष्टी ओके आहेत. आणि या सगळ्या गोष्टी असताना अगदी अप्रोलिंगच्या जवळ आले. बोले महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगचा फॉर्म तुम्ही युट्यूबला कंटिन्यू दाखवा, तिथे तुम्हाला फॉर्म भेटेल, तिथे रजिस्टर करून घ्या. आणि येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये 51 लाखाची एक मोठी स्पर्धा तुम्ही जरूर खेळा, जी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग 2026. आणि जिथे असिस्टंट कोच म्हणून निवड झाले सचिन भाऊ तळेकर साहेब यांची, म्हणजे आपल्या विभागातील खेळाडूंसाठी एक मी म्हणेल की सोनं, आपल्या विभागातील खेळाडूंसाठी एक मोठा चान्स, मोठी संधी, आणि त्या संधीचं सोनं करा. सचिन भाऊ तळेकर साहेब यांचे असिस्टंट कोच म्हणून तिथे निवड झाले. ते तिथे खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग 2026 मध्ये आहेत. आणि सध्या संघाची धावसंख्या अगदी आहे 44. यॉर्कर चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न, अप्रतिम तुकाराम होते, पायानं चेंडू अडवलाय. काय चेंडू अडवला फॉलो थ्रू मध्ये. 45 ऑन स्कोर कार्ड, 45 धाव संख्या. आणि याआधी देवेंद्रनं ज्या पद्धतीने कॅच सेफ हँड, अप्रतिम टीम ज्या पद्धतीने खेळ चाललाय. रंभादेवी मित्रमंडळ तुम्ही पाहताय, संपूर्ण टी शर्ट देखील या टीमची तुम्ही पाहताय, जे पैलवान राज कोळेकर याच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्या टी शर्टला घेऊन ही टीम सध्या आपण पाहिलं तर खेळतीये. धावांसाठी धाव मात्र धाव भेटलीच नाहीये, काहीच भेटलं नाहीये. मोकळ्या हाताने यावं लागेल माघारी. कदाचित एक धाव इथे भेटली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मोकळ्या हाताने एक धाव घेऊन माघारी येत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, पहिल्या इनिंगचा ड्रामा झाला. पहिल्या इनिंगच्या ड्राम्यानंतर आफ्टर फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असणारी टीम क्रीडारंग क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 46 आणि 47 रन्स टू विन. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग घेतले क्रीडारंग क्रिकेट क्लबनं आणि 46 धावा. फॉर्म सध्या युट्यूब वरती तुम्हाला दाखवतोय. टेनिस क्रिकेट एक वेगळी उंची देणारी स्पर्धा, महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष वेधणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र भारतीय संघाचे माजी खेळाडू एकनाथजी सोलकर फाउंडेशन आणि रोज मिल्क कंपनी लिमिटेड यांच्या सहाय्य आणि पुढाकारानं ही स्पर्धा तुम्ही पाहताय. एकनाथजी सोलकर साहेब यांचे सुपुत्र म्हणजे काल ब्रिजेशजी सोलकर साहेब उपस्थित राहिले. आदरणीय ब्रिजेशजी सोलकर साहेब आणि भूपेंद्र सिन्हा यांच्या संयुक्त विद्यमानानं ही संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं तर करण्यात आलंय. नोव्हेंबर मध्ये ही स्पर्धा, रजिस्ट्रेशन लिंक सर्व प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब वरती ऑफिशियल पेज आहे MTCCL. आणि सध्या आपण पाहिलं तर एक चांगली टीम उभी आहे. अंपायर पॅनल, युट्यूब पॅनल, या सर्व गोष्टी आपण पाहिले तर उभ्या आहेत. जिथे आपण पाहिलं तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचं तर रजिस्टर लिंक वरती जा, ऑफिशियल पेज वरती जा, रजिस्टर करून घ्या. या स्पर्धेमध्ये खेळणं म्हणजे एक स्वतःच्या खेळाला एक वेगळी उंची देणं. आणि यासाठी सध्या आपण पाहिलं तर लिंक आम्ही युट्यूब वरती तुम्हाला दाखवतो. सो प्लीज त्या लिंक वरती रजिस्टर करून घ्या. तुमच्या माहितीसाठी सचिन भाऊ तळेकर साहेब असिस्टंट कोच म्हणून या स्पर्धेची मी म्हणेल की एक भाग आहेत, एक घटक आहेत. तर या गोष्टीचा, या संधीचा उपयोग करून घ्या. सेकंड इनिंग
कशी होईल, कशा पद्धतीने धावा होतील, काय घडेल काहीच माहिती नाही. पण 47 धाब्यांची मॅच रंजकदार होईल आणि मजेदार होईल हे मात्र माहिती आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सूरज असल्यानंतर मॅचमध्ये आग का नाही लागणार. 47ची मॅच मजबूत होईल. 47ची मॅच मध्ये एक वेगळी मजा येईल. मॅचची कहाणी ज्या वाणीतून तुम्हाला ऐकायला भेटेल. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक सदाबहार आवाज, जेवढा आवाज गोड तेवढा मानसी गोड. खेळचा आवाज सूरज सर यांना आपण ऐकूयात आणि इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि इथून पुढे संपूर्ण कहाणी सूरज सरांच्या वाणीतून. थँक्यू. हॅलो, थँक्यू. एका बाजूला अगदी एक महत्वपूर्ण आवाज आहे या स्पर्धेच्या माध्यमातून जे ऐकलात. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अगदी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, तुम्ही आयुष्यामध्ये किती पैसा कमावलात याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यात किती माणसं कमावलीत याला महत्व आहे. आज मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं या स्पर्धेचे भाग्य विधाते, या स्पर्धेचे शिल्पकार आणि ही स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून नेहमी साकार होत असताना पाहायला मिळाली. अर्थात या SBSA या संपूर्ण 7 बंगला स्पोर्ट्स फाउंडेशन असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय माननीय सन्माननीय सचिन भाऊ तळेकर साहेब यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय. त्यातल्या त्यात या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेतील विशेष असं सहकार्य सचिवांच्या भूमिकेत, सातत्यपूर्ण आपण खेळाडूंच्या भूमिकेत त्यांना आपण क्रीडानगरीच्या आतमध्ये पाहिलं. अर्थात जितेंद्रजी कदम साहेब यांना देखील आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहतोय. त्यातल्या त्यात या स्पर्धेच्या माध्यमातून उपाध्यक्ष या विभागामध्ये अनेक वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा होतात आणि त्या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष सहकार्य अतुलजी कापसे सरांचं हे आपल्याला नेहमी राहत असताना पाहायला मिळतं. त्यातल्या त्यात उपसचिव सागरजी बिचारे साहेब त्यांना देखील आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमधील अर्थात खजिनदाराच्या भूमिकेत अगदी दमदार, रुबाबदार आणि रॉयल रुबाब असं नेतृत्व अर्थात विकासजी शर्मा साहेब यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतात. या स्पर्धेच्या माध्यमातून सहखजिनदार अमित बेल साहेब यांना देखील आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून तेही अगदी कालच्या दिवसापासून आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतात. या स्पर्धेचे सदस्य अर्थातच गणेशजी खराट साहेब, त्याचबरोबर तानाजी सुतार साहेब आणि संदीपजी शिंदे साहेब यांना देखील आपण पाहतोय. अनिश आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 30 बॉल मध्ये धावा करायचे तब्बल 47 धावा. फायटिंग टोटल स्कोर तर नाहीये, परंतु त्या फायटिंग टोटल स्कोरला सेट केलं जाणार का, चेस केलं जाणार का हे पाहिलं जाईल. पहिला बॉल, ओहो हो, पहिला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑफ साइड ऑफ स्टंप वेगाने टाकला होता. एक चिकी सिंगल त्या ठिकाणी घेतली आहे. एका एका धावेसाठी ना तुम्हाला चुरस देखील करावं लागेल, कारण का या स्पर्धेमध्ये तुम्ही येत असताना या स्पर्धेतील सर्वाधिक मोठं कॅश प्राइज तब्बल 1,11,111 रुपयाचे कॅश प्राइज आणि प्रथम चषकाचा मान जो आज सुपर डुपर संडे मध्ये कोण कमावणार या गोष्टीची आज संपूर्ण दिवसभर चर्चा राहील प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावेळेला मात्र त्या ठिकाणी डेड बॉल दिला होता, थोडासा रनवेवरती बिघाड झालाय. एका बाजूला अगदी आपण पाहिलं पहिल्या बॉल मध्ये तिथे एक धाव धावून पूर्ण केली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल कामगिरी केली जाते का हे देखील आता पाहिलं जाईल. दुसरा बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. सरळ बॅटने जर फटके येत आहेत ना, तर आडव्या बॅटने फटके खेळायची काय गरज आहे हा प्रश्न देखील आता प्रेक्षक वर्गाला पडला असेल. एका बाजूला आपण अनेक वेळेला म्हणतो ना, घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. या साऱ्या गोष्टी आहेत ना बोलायला सोप्या आहेत, परंतु जो खेळाडू प्लेइंग 11 मध्ये खेळतोय ना त्याला ठाऊक आहे त्याची सिच्युएशन मनामध्ये आणि मैदानामध्ये काय चालू आहे.
एका बाजूला या आयोजनाच्या दरम्यान एका खेळाडू वर्गाची टिंकू नावाच्या खेळाडू वर्गाची बाईकची चावी या ठिकाणी गाळ झालेली आहे, हरवलेली आहे. जर कोणाला ती बाईकची चावी सापडली असेल तर प्लीज आपण आयोजकांपर्यंत पोहोचवायची आहे. ज्या मौल्यवान वस्तू आहेत, ज्या मौल्यवान गोष्टी आहेत त्या आपण योग्य त्या व्यक्तीकडे त्याची जबाबदारी द्यायची आहे. त्यासाठी आयोजक जबाबदार राहणार नाही आहेत. प्रथमतः या गोष्टी तुमच्यासाठी फार महत्वाच्या राहतात. तुम्ही ज्या वेळेला प्रवास करता, ट्रॅव्हलिंग करता, क्रिकेट खेळता, मोठमोठ्या स्पर्धा खेळता, क्षेत्ररक्षण मध्ये आता फेरबदल केला जातोय. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 2 धावा. या बैला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येतात, 1 बाउन्स बॉल कलेक्ट केलाय, परंतु तद्वर धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा एका बाजूला अगदी आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांनी ही स्पर्धा अगदी संकल्पनेतून आपल्या पुढे आणली, या विभागातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं. म्हणतात ना स्पर्धा अनेक होतात, परंतु त्या स्पर्धा टिकवणं ना ही साधी सोपी गोष्ट राहिलेली नाही आजकालच्या जमान्यामध्ये. परंतु ते आज काम 7 बंगला स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून नेहमी केलं जात आहे. सातत्यपूर्ण गतवर्षीची स्पर्धा, त्याला मिळालेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. इथे भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधून अनेक नामांकित दिग्गज टेनिस बॉल क्रिकेटपटू या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला देखील मिळाले. यावर्षीचा हंगाम तो देखील तसाच राहिलाय. या वेळेला उडवलाय बॉल उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत, नैसर्गिक अडथळा तिथे प्राप्त होईल. बॉल आतमध्ये आलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, तद्वर धावा कंप्लीट केल्या जातील. 2 सिंगल आणि डबल वरती येणं सुरुवातीला तुम्हाला भर द्यावा लागेल. म्हणतात ना एक धाव ही जरी जास्तीची नसली परंतु एक धावांना तुमचं धावतं धावफलक हलकं करण्यासाठी फार मोठी ठरू शकते. अजूनपर्यंत स्कोर कार्डचा विचार केला, स्कोर कार्डवर एकूण धावा झाल्या तब्बल 6 धावा. इथे अगदी या स्पर्धेचं आपण पाहता दुपारचं सत्र आणि 47 धावा चेस करायच्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका, उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पहिली विकेट आली, पहिला धक्का त्या ठिकाणी बसलाय. अनिश मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती 6 धावाला धनीश माघारी परतलाय. आणि आता 4 षटकांचा विचार केला, 4 षटकांमध्ये तुम्हाला 41 धावा करायच्या आहेत. रिक्वायर रन रेट जर अगदी आपण पाहिला तर 10 धावा या प्रत्येक षटकागणी तुम्हाला कराव्या लागतील, तरच आणि तरच तुम्हाला या सामन्याच्या विजयाच्या दिशेने जाता येईल. म्हणतात ना तुम्ही धावा किती केल्या, तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला किती पर्यंत रोखताय, या साऱ्या गोष्टी आहेत ना एक चर्चेचा विषय आहे. परंतु तुमचा खेळ कसा राहतोय हे देखील फार महत्वाचं ठरू शकतं. कारण का आजचा दिवस तितकाचा महत्वाचा आहे. खुल्या गटातील अनेक दिग्गज खेळाडू रती महारथी या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला देखील मिळतील. आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी यांना तमाम मुंबईकर चाकरमानी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने या स्पर्धेला गर्दी देखील करताना पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा बनल्या 6 बॉल मध्ये 6, विकेट आली 1. जिथे पहिलं षटक हाताळलं गेलं. अर्थातच मयूर याच्या माध्यमातून जवळ 2 डबल वरती त्यांनी भर दिला, 2 सिंगल काढला. शेवटच्या बॉल मध्ये त्यांनी विकेट घेतली. आणि आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप यांना आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल केला जातोय. अर्थात जिथे अगदी आपण पाहिलं ना कालच्या दिवसात जिथे सगळ्यात सतत उल्लेख केला गेला किरणजी मस्कर सरांच्या माध्यमातून, अर्थात कटरचे गोलंदाज आहेत ना हे कालच्या दिवसात चांगल्या प्रकारे चाललेत. परंतु आता त्याच कटरच्या गोलंदाजांना आता गोलंदाजी दिली जाते. संदीप यांना आमंत्रित केले गेलंय. षटक नंबर 2 क्रीडा नगरीच्या आतमध्ये घेऊन येत असताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवरफुलचा तर समाचार घेता आलेला नाहीये, परंतु पॉवर प्लेच्या षटक समाप्तीनंतर येणाऱ्या 4 षटकांमध्ये 41 बनवायचे आहेत. आपण अनेक वेळा म्हणतो ना क्रिकेट मधली कोणती धाव कदापि विजयाची हमी देत नसते. जोपर्यंत तुम्ही लढताय, जोपर्यंत या शर्यतीतला तुम्ही भाग आहात. नवीन फलंदाज देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अनिशची जागा घेण्यासाठी देवेंद्र आलेत. पहिला बॉल. या बेला मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता.
सफल होऊन खेळणारे फलंदाज आहेत ना अनेक आहेत, परंतु त्यांच्या बॅटचं टायमिंग, त्यांचा फटक्याचं टायमिंग हे प्रॉपर कनेक्शन आणि टायमिंगने जर का सजलं तर तो बॉल आउट ऑफ दी पार्क देखील जाताना पाहायला मिळतो. बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी धाव मिळते एक. स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 7 धावा. 7 रन थांबला फॉर दी रिझन. आणि त्याचे देखील अनेक फॅन्स आहेत. CSK त्यांचा नादच नाही करायचा. यावेळेला खूपच दिशाहीन बॉल त्याला कलेक्ट केलाय. बॅटच्या रडारवरती बॉल तर आणलाय, परंतु आता धावा किती मिळतात त्या पाहाव्या लागतील. पंचांचा इशारा आलाय. 4 धावा, चौकार येतोय. डीजे दीपक यांची वेगळी गाणी होती. जशी दुपार झाली 12 वाजले आणि तदनंतर त्यांची वेगळी गाणी वाजायला लागली. संध्याकाळ होईल आणखीन वेगळी गाणी वाजायला लागतील. यावेळेला पुन्हा एकदा सफल झाल्यानंतर आणखीन एक उडवलाय बॉल. उंच हवेमध्ये आकाशाला गवसणी घालणारा बॉल हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाजूला हबीबी यांना गाणी ऐकायला डीजे दीपक यांची तुम्हाला वर्सोवामध्ये 7 बंगलो मध्ये यावं लागेल. अर्थात डीजे सागर यांची तिथे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे एक दर्जेदार साऊंड आणि म्युझिकच्या माध्यमातून संपूर्ण या विभागामध्ये डीजे सागर एक चर्चेचा विषय राहिलेत. यावेळेला पुन्हा एकदा तिथे 2 बॉल 2 चौकार आले होते. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव तर कंप्लीट केली आहे. स्कोर कार्डचा विचार केला ना, एका बाजूला लेग बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी धाव मिळते एक. धावा बनला स्कोर कार्ड वरती 16 रन स्कोर कार्ड वरती म्हणतात, जिथे 47चा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या षटकामध्ये ना लगातार 2 चौकार आले होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, लगातार 2 चौकार आले. तदनंतर एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात धावा बनला स्कोर कार्ड वरती 16 वरती. आता कोण कोणाला मारेल डोळा हे देखील आता पाहिलं जाईल, कारण का हे जे धावता धावफलक आहे, चौकार षटकार येणं देखील तितकंसं महत्वाचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा प्रतीक पाहायला मिळतात. यावेळेला उडवलाय बॉल, बॅटच्या टप्प्यामध्ये आला आणि प्रतीकने टप्प्यामध्ये कार्यक्रम केला. पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून असं या खेळाडूला म्हटलं जाईल, कारण का अगदी त्याचा हाईट फॅक्टर
जिथे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन 18 बॉल मध्ये 21 बनवायचे आहेत. 18 बॉल 21 समीकरण. परंतु जर का या षटकामध्ये कमीत कमी धाबा जास्तीत जास्त विकेट जर आला ना तर या मॅच मध्ये आणखीन मजा येऊ शकते. 18 बॉल 21 समीकरण जितकं वाटतंय तितकं सहज आहे, सोपं आहे, परंतु ते बनवणं थोडंसं कठीण राहू शकतं जर गोलंदाजांचा दबदबा राहिला तर. गोलंदाजीमध्ये आता फेरबदल केला होतोय. नवीन गोलंदाज अविनाश यांना आमंत्रित केलं गेलंय. स्ट्राईकला अगदी आपण पाहिलं तर देवेंद्र अविनाश चौबे यांना आपण पाहतोय. अर्थात तिसरं षटक हाताळण्यासाठी येत असताना 18 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता आहे. प्रेक्षक ते देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये येत असताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्षिक स्वागत. 18 बॉल मध्ये बनवायचे 21. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल. क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल जरूर केलाय, परंतु आता तशी गोलंदाजी देखील टाकावी लागेल. ओहो हो, पहिला बॉल लोअर फुलटॉस होता जरूर. क्षेत्ररक्षक येत आहेत. नैसर्गिक अडथळा प्राप्त झालाय. एक तर कंप्लीट केली आहे. दुसरे प्रयत्न बॉल कलेक्ट केला जाईल. तद्वर धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाबा. परंतु सकाळच्या सत्रात एक सामना असाही झाला ना जिथे 2 असे थ्रो केले गेले की त्याच्यावरती 4-4 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. क्रिकेट कमी आणि मॅरेथॉन जास्त पाहायला मिळालं सकाळी. जणू काही 4 यारी क्षेत्ररक्षक धावतच होते. ओहो हो, या बैला पॅड वरती ब्रश झालाय बॉल. तिथे मात्र पॉइंटच्या घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. एक धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती. तब्बल 29 धावा, 29 रन स्कोर कार्ड वरती बनल्यात. 47चा पाठलाग करायचा. 29 बनल्यात. अजूनही 18 ची आवश्यकता आहे. या बेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. हुकला शॉट मारला. तिथे मात्र थोडासा मिस टायमिंग राहिला. या बेला पुन्हा एकदा ओव्हर दी बॉलर हेड. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव धावून पूर्ण केली गेली आहे. ज्या पद्धतीने या तुम्हाला धावा धावून करायच्या आहेत एका बाजूला अगदी आपल्याला वाटतंय काही जे प्रेक्षक वर्ग म्हणत असतील आता चौकार येईल, आता षटकार येईल, परंतु म्हणतात ना जे मनामध्ये असतं ते मैदानामध्ये उतरवायला आहे ना थोडासा वेळ लागतो. परंतु खेळामध्ये वेळ आणि वेळामध्ये खेळ कधी कोणाची कशी बदलेल ना हे कदापि सांगता येत नसतं. एका बाजूला गोलंदाज अभि होत आहेत, एका बाजूला फलंदाज अभि होत आहेत. या बेला मात्र पुन्हा एकदा तिथे खेळाडू मात्र होतात. मन ओळखायचं असेल तर प्रेम करा आणि गाणे ऐकायचे असतील तर फोन करा डीजे दीपक यांना. एका बाजूला अगदी आपण पाहतोय विकेट गेल्यानंतर संत आणि शांत तिथे धाबा झाल्यात. एक विकेट या क्रिकेटच्या खेळामध्ये ना खूप काही सामना लांब नेऊन शकते. या मॅच मध्ये तेच समीकरण आता पाहायला मिळणार का? नवीन फलंदाज किशोर. ओहो हो, या बेला आला प्रहार तर जरूर केलाय. मिस टायमिंग त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक एकत्र त्यांच्या मस्तकावरती दस्तक दिलाय बॉलने.
गाणं ऐकलं ना, किरणजी मस्कर सरांच्या मनात जे गाणं होतं ते लगेच डीजे वरती गाणं वाजलं आणि जसं गाणं वाजायच्या आधी आहे ना तिथे चौकार गेला. दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, दोघांच्याही डोक्यावरतून थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर तो चौकार जाताना पाहायला मिळाला. आता सामना आलाय 12 चेंडू आणि 13 धावा. जर तो चौकार गेला नसता तर अजून सामना दूर झाला असता, परंतु म्हणतात ना एक चुकी तुम्हाला खूप काही दूर नेऊन जाऊ शकते. एका बाजूला अगदी आपण पाहतोय चुका होत असताना पाहायला मिळाला. चुकांमधून शिकाल तर टिकाल, नाहीतर या बाजारामध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी माघारी पाडावं लागेल. 12 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. मॅचचं टर्निंग पॉइंट शिफ्ट करणारे षटक नवीन गोलंदाज सचिन सोलंकी यांना आता आपण पाहतोय. 12 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. दुपारच्या सत्रामध्ये या धावा चेस केल्या जाणार का? काही जण म्हणत असतील आरामात त्या चेस केल्या जाऊ शकतात, परंतु सचिन सोलंकी आलाय. ओहो हो, पहिला बॉल आडव्या बॅटने प्रहार केलाय, थेट आउट ऑफ दी पार्क. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता डिसिजन काय येतोय? डिसिजन काय घ्यावं? टेरेस वरती जर सर बॉल गेला असेल तर तो 4 धावा आहेत. चौकार दिलाय. आयोजन कमिटीचा डिसिजन आलाय, पंचांचा डिसिजन आलाय. चला मॅच ऑन करा. डिसिजन 4 धावा. चला डिसिजन आहे तो आपण एका बाजूला अगदी आपण पाहतोय चौकार त्या ठिकाणी दिला गेलाय. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने एका चौकारानंतर या वेळेला मात्र डिसिजन आता काय येईल? आई डिसिजन पेंडिंग असेल. षटकार आहे. 6 धावा आणि यस, आणि आता धावा करायच्या आहेत फक्त आणि फक्त 3. 2 बॉल मध्ये 1 चौकार 1 षटकार. आडव्या बॅटने प्रतीकच्या बॅटमधून अगदी मॅच विनिंग पारी आली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. आणि याही वेळेला आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट भिडतो ढगात.
मॅचचा एकदा ठरलाय, ज्याच्या बॅट मधून 10 बॉल मध्ये 26 धावा आल्या, 2 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले, असा प्रतीक ठरलाय प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो. टाळ्या होऊन जाऊ द्या, जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स.